सकाळी सकाळी अंघोळीनंतर देवपूजा वगैरे आवरून घेतली आणि टिफिनच्या अगोदर हे काम करायला घेतलेलं बघा, कारण हे काम पण महत्त्वाचं होतं. भाकरींचं पीठ आणि चपात्यांचं पीठ पण दोन्ही पण एकदमच संपत आलेलं जवळजवळ, म्हणून म्हटलं पहिल्यांदा दळण वगैरे साफ करून दळणच टाकून द्यावे, म्हणजे संध्याकाळीपर्यंत दळण मला मिळेल. दळण दळायला टाकून आल्यानंतर मग इथे टिफिनची तयारी करायला घेतली बघा. मुलांसाठी मी आज टिफिनमध्ये तांदळाच्या पिठाचीच घावणी आणि अंड्याची भुर्जी बनवलेली, तर मग त्यांचं टिफिन वगैरे आवरून घेतलं. दोन्ही मुलं शाळेत गेली आणि त्यानंतर बघा अशीच रूमच्या खिडकीत येऊन बघत होते या झाडाकडे. मस्त फुलं वगैरे मस्तच येत होती, पण जरा दुर्लक्ष झालेलं या झाडाकडे. पिकलेली पानं वगैरे काढायची होती या झाडाची, मग उभ्या उभ्या ती पानं काढून घेते ती. तितक्यातच जियांशच्या पप्पांचा कॉल आला की आज मला जियांशला काय घ्यायला यायला जमणार नाही, कारण त्यांना बाहेर काय काम होतं. दररोज आम्ही म्हणजे जियांशला स्कूलमध्ये आणि घरी आणायचं काम जियांशचे पप्पाच करत असतात, पण आज त्यांना जरा बाहेर जायचं होतं, त्याच्यामुळे मग झालं एकदाचं दुपारचं जेवण वगैरे बनवून घेतलं आणि गेलेली बघा. असे पॅरेंट्स वेटिंगवर होते शाळा सुटेस तोपर्यंत 5-10 मिनटं लवकरच गेल्यावर. आणि इकडे बघा सुटली बाबा एकदाची जियांशी स्कूल आणि आली घेऊन. इकडनंच येताना मग नारळ पाणी घेऊन आलेली. आणि सध्या तरी मुलांना मी आता बाहेरचं काही खायला देत नाही. तुम्हाला जसं तुम्ही मागच्या व्लॉगमध्ये बघितलंच असेल काही की जियांशला फूड इन्फेक्शन झालेलं, त्याच्यामुळे बाहेरचं काहीच खायला द्यायला नव्हतं सांगितलं डॉक्टरांनी, म्हणून नारळ पाणी फ्रूट्स वगैरे देत होते. ते बघा त्याला देऊन झाल्यानंतर मग आलेली इकडे जो सकाळी दळण टाकलेला दळायला तो घेऊन आले. त्यानंतर पीठ वगैरे उकडले आणि लागलेली रात्रीच्या जेवणाच्या तयारीला. असं तर चला माझा असा होता आजचा दिवस. तुम्हाला कसा वाटला माझा आजचा मिनी व्लॉग? आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि चला तर मग भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या, मस्त राहा आणि बाय बाय.